लोककला म्हणून बघितलं जायचं. मग त्यावेळेस सूर्यकांत पुणेकर असायच्या स्टेजवरती की अगदी 10-10, 15-15 हजार पब्लिक त्या लावणीसाठी यायचं. मंगलाताई बनसोडे तमाशा मंडळ, त्याचबरोबर भीमा काळूबाळू तमाशा मंडळ, नारायण गावला खऱ्या अर्थाने एक जत्रा व्हायची. आणि त्या जत्रेमध्ये सगळे तमाशा महाराष्ट्रातले जेवढे काही तमाशे ते नारायणगाव मध्ये यायचे. आणि नारायणगाव मधून आल्यानंतर तमाशाच्या फडांची सुरुवात व्हायची आणि तिथे लोककला जोपासली जायची. पहिलीची लोककला आणि आताची खऱ्या अर्थानं देखावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. ढोलकीवाल्यासाठी रुपेश सांगवीलकर यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. मंडळ अत्यंत आभारी आहे. खरं तर शेवटचं गीत या ठिकाणी घेतलं जाईल आणि त्या गीताच्या शेवटी एक आरती देखील घेतली जाईल. तर सर्वांना विनंती आहे, ज्यावेळेस आरती घेतली जाईल त्यांनी त्यावेळेस आपण सर्वांनी एका जागेवरती उभं राहून एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फरमाईश होती तुमची, जरूर बैलगाडा गाणं गायचे. आमचं देखील त्या क्षेत्रावरती बरंचसं प्रेम आहे, पण थोडेसे वेळ हवं, आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतो. प्रथम तर सर्वांची ओळख करून देतो. आज खऱ्या अर्थानं गायनासाठी तब्बल 6 वर्षापूर्वी या गावामध्ये ज्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने या गावापासून सुरू झाला, या गावामध्ये ते आमचे मुख्य गायक, एक रायगडचं वैभव म्हणून यांच्याकडे बघितलं जातं, झिंगझिंग झिंगवाटचे फेमस अजित शिंदे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या. त्याचबरोबर रायगडचे एक अवलिय वादक आणि त्यांच्याकडे गुरु समान नेहमीच बघितलं जातं आणि ज्यांच्या हाताची थाप खऱ्या अर्थानं पखवाजेवर पडावी आणि त्याच्यातून फक्त अमृतच बाहेर यावं आणि अनेक शिष्य घडवण्याचं काम केलं ते आमचे समीर नाना हडप यांचं देखील एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. त्याचबरोबर खूप कमी वयामध्ये ज्या क्षेत्रामध्ये पाय ठेवून आपलं नाव लौकिक केलं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील खऱ्या अर्थानं त्यांची ढोलकी बोलकी झाली प्रसाद पाठारे आणि मोठमोठ्या ऑर्केस्ट्रा शो मध्ये अगदी त्यांचं योगदान असतं. आणि त्याचबरोबर आमचे कर्जतचे एक भूषण कीबोर्ड वरती पराग जाधव यांचं देखील एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. पॅड वरती खऱ्या अर्थानं स्नेहल पिंगळे होते, सार्थक पिंगळे थोडा काही प्रॉब्लेम असल्यामुळे थोडे आजारी होते, त्यामुळे ते खऱ्या अर्थानं त्यांना मंच सोडून रेस्ट घ्यावी लागली. त्यांचं देखील आपण मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करूयात. त्याचबरोबर मुख्य गायिका, कार्यक्रमाच्या मेन मुख्य आकर्षक अनुश्री पाटील यांचं देखील आपण एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. आणि खऱ्या अर्थानं निवेदन करत असताना मुखातून काही चुकीचे शब्द निघाले असतील तर आपलाच लेकरू, आपलाच मुलगा समजून मी शिवव्याख्याता मनीष मुंडे आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि यानंतर पुढे एकदा शेवटाकडे वळतो. साजेश भाटकर यांचं देखील मंडळाच्या वतीने एकदा आभार होतात. आता यांना आमच्या पाठी गोपोली टीम मध्ये चला बोल गणपती बाप्पा मंगल मूर्ती. रूप घेऊन म्हाताऱ्याच राखी बानूच्या मेंढराला असून जेजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला शिवावतारी मातंड मल्हारी मनात ठेवून बानूला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला शिवावतारी मातंड मल्हारी शिवावतारी
मनात ठेवून बानूला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला अशी नारदाची बाणी देवाच्या पडता कानी कळ लावली नारदाने डावजी कलिमाळ सराने डावजी कलिमाळ सराने डावजी कलिमाळ सराने अशी नारदाची बाणी देवाच्या पडता कानी कळ लावली नारदाने डावजी कलिमाळ सराने देव झाला म्हातारा पट पडली जोड्याला देव झाला म्हातारा पट पडली जोड्याला माळसा पडली कोड्याला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला शिवशंभूचा अवतार माझा मार्तंड मल्हार तिला वाचनाला जागला झाला बानूचा भरतार शिवशंभूचा अवतार माझा मार्तंड मल्हार तिला वाचनाला जागला झाला बानूचा भरतार विशाल ईश्वरा सांभाळीले करा विशाल ईश्वरा सांभाळीले करा सुखी ठेवा गाव गाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला मनात इच्छा होती कधी होईल दागिन खंडोबाची कारभारीन झाली बानो धनगरीन खंडोबाची कारभारीन झाली बानो धनगरीन जाऊनी चंदनपुराला पातोया बानूच्या घराला जाऊनी चंदनपुराला पातोया बानूच्या घराला गुरळ पडली येळ झाला देव बोलून कसा गेला होता तिचा पण तिला पूर्ण तो करून तिला घालून पैंजण म्हण तुला मी सांभाळीन त्या खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन मांगडाची माळ लिंबावानी डोळे मांगडाची माळ लिंबावानी डोळे उभी हाय नदीच्या काठाला ग उभी हाय नदीच्या काठाला लकबाय पुत्रराजाला भेटीला लकबाय पुत्रराजाला भेटीला लकबाय पुत्रराजाला भेटीला
वेला मी घालतो या साज हातात चंग पायी बाकी बाज दरपुन वेला मी घालतो या साज हातात चंग पायी बाकी बाज आवरण लेतो नाव तुझं घेतो आवरण लेतो नाव तुझं घेतो सदा पाण्याच्या घोटाला ग सदा पाण्याच्या घोटाला लकबाय उत्तराजाला भेटीला लकबाय उत्तराजाला भेटीला लकबाय उत्तराजाला भेटीला लकबाय उत्तराजाला भेटीला सुख करता दुःख हरता वाता विघ्नाचे पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाचे सर्वांगे सुंदर उच्चेंदुलाचे कंठी जळके माळ मुक्ता फळाचे हो जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते मान कामना पुते हो जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते मान कामना पुते रत्न कथित परा तू गौरी कुमरा चंदनाचे ओटे कुंभेश्वरा हिर जडी तुट शोभतो वरा दोंडतीन पोरे चरणी घागऱ्या जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते मान कामना पुते जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते मान कामना पुते लंबोदर पितांबर वंदना सरसोंड वक्र तुन नयना दास रामता वाट हे सगना संकटी पावावे निर्वाणे लक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते मान कामना पुते जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते मान कामना पुते हे गाली लोटांगण वंदेन चरण डोळ्यान पाहिन रूपा तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे ओवाळील म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रढो त्वमेव सर्व मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियात्मा बुधात्मा वाचा प्रकृति स्वभाव करोति यज्ञं सकलपरास्मे नारायणाते समर्पयामि आजनं वैष्णवं रामनाराय कृष्ण दामोदरं वासुदेवं वेदवं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती सागर गणेशोत्सव श्रीवर्धन दांडापाच असा खरं तर ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या सर्वांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो झालेली सेवा श्रींच्या चरणी आम्ही अर्पित करून खरं तर आज तुमच्या इथून या कार्यक्रमामधून निरोप घेतो पण खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम करत असताना आमच्याकडून आम्हा कलाकारांकडून